तंत्रक्रिया म्हणजे नक्की काय असते आणि कशी केली जाते? खरं तंत्र साधनेचा मुख्य उद्देश हा आहे की या शरीराच्या माध्यमातून शिवाची अनुभूती घेणे. वा. खरं तर तंत्र साधनेचा हा मुख्य उद्देश आहे. पण तंत्र साधनेचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली काही साधना यशस्वीपणे पूर्ण करता, तेव्हा काही ऊर्जांवरती तुम्ही नियंत्रण करू शकता. काही ऊर्जा तुम्हाला पाहू शकतात, दिसू शकतात, ऐकायला येऊ शकतात, जागांमधल्या गोष्टी दिसू शकतात. त्यानुसार मग एखाद्याला लाभ पण करून देता येतो आणि एखाद्याला हानी पण करून देता येते. त्यामुळे तंत्र साधनेचा मुख्य उद्देश शिवाचा दर्शन घेण्याचा असला तरी मनुष्य त्याचा दुरुपयोग करायला लागला. तर तंत्रक्रिया म्हणजे काय की मेन आपल्याकडे मुख्य 6 प्रकार आहेत: जारण, मारण, उच्चाटन, विध्वंसन, वशीकरण. तर ह्यापैकी काही ना काहीतरी केलं जाऊ शकतं. तर आपल्या महाराष्ट्रात आणि जास्ती करून बाहेर उच्चाटन ही क्रिया जास्त करून सापडते. की म्हणजे उच्चाटन म्हणजे काय, एखाद्याची परिस्थिती जी चांगली आहे ती बिघडवून टाकणे. तर हे कुठल्या तरी तांत्रिक मंत्रिकाकडून करून घेतलं जातं आणि मग त्याला एक ऊर्जा स्रोत वापरला जातो. तर तो ऊर्जा स्रोत म्हणजे काय की एखादी ऊर्जा आपल्याला तयार करायची आहे आणि त्याला एक हेतू द्यायचा आहे आणि त्या हेतूप्रमाणे त्या व्यक्तींवरती तसा परिणाम झालेला दिसलं पाहिजे. तर तो ऊर्जा स्रोत म्हणजे काय की करणी केली म्हणजे काय केलं की काही वस्तू वापरल्या जातात. त्याच्यामध्ये नारळ असू शकतो, लिंबू असू शकतात, अस्थी असू शकतात आणि बऱ्याचदा बाहुली टाईप जे आपण बघतो, कणकीच्या बाहुल्या किंवा मातीच्या बाहुल्या वापरून ती एक नकारात्मक ऊर्जा तयार केली जाते आणि ती त्या व्यक्तींवरती परिणाम करायला सुरुवात करते. याला आपण म्हणतो तंत्रक्रिया केली.